आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। या क्षणाची एक मोठी बातमी। कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये एक भीषण विमान दुर्घटना घडलेली आहे। समुद्र किनाऱ्याच्या जवळ एक प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि लँडिंग नंतर या विमानाचा जबरदस्त स्फोट झाला। या विमानातील तांत्रिक बिघाडानंतर वैमानिकानं इमर्जन्सी लँडिंगसाठी सूचना केली होती। या विमानातून आता जी ताजी माहिती आहे त्यानुसार 100 पेक्षा जास्त प्रवासी या विमानात होते। ख्रिसमसच्या दिवशीच हा अपघात झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त केली जाते। अझरबैजान एअरलाइन्सचं हे विमान होतं आणि रशियानं चेचन्या इथल्या बाकूमधून गोंजीसाठी उड्डाण भरलं होतं। गोजनीमध्ये मोठ्या प्रमाणात धुकं होतं, त्यामुळे या विमानाला आपला मार्ग बदलावा लागला होता आणि पुढे काही तांत्रिक बिघाडाचा सुद्धा अंदाज व्यक्त केला जातोय। आधी हे विमान समुद्रावरून जात होतं आणि समुद्राच्या जवळच वैमानिकानं विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, पण त्या विमान उतरवताना काही अडचणी आल्या आणि हे विमान अपघातग्रस्त झालं।